तर आज आहे डे 2 गणपतीपुळेमधून. तर आपण आत्ता गणपतीपुळेमधून सगळेजण आवरलेलं आहे, फ्रेश झालेलो आहे आणि इथून आम्ही आता निघणार आहे जय विनायक टेम्पल जयगड येथे. हे साधारणतः इथून आपल्या लोकेशनपासून 15 किलोमीटरवरती आहे. जाण्यासाठी 30 मिनिट्स इतका वेळ लागतो. तर पहिला आपण करतोय आज जय गणेश टेम्पल आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा गणपतीपुळेच्या मार्गे जातोय आरेवारे बीचला. तर आरेवारे बीच हे एक सगळ्यात सुंदर बीच आहे. हे 2 लोकेशनचे व्हिडिओज मी तुम्हाला दाखवतो या क्लिपनंतर. प्लस आजचा असा प्लॅन आहे की आपण आरेवारेतून आपण बाय जे पावस आपण पोचतोय मालवणकडे आणि ही ट्रिप पण असणार आहे. आजची टोटल 200 किलोमीटर आपल्याला कवर करायचा आहे. मध्ये 1-2 फेमस पॉईंट आहे, कळेशी बीच पॉईंट आहे, तर तो आपण कवरअप करतो आहे आणि त्याच्यानंतर आपण जातो आहे वेळणेश्वर टेम्पलला. तर हे 2 पॉईंट आपण आज एक्स्ट्रा कवरअप करतो. तर यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला बघत राहा आणि सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पुरा बोलणार आहे. बोल सांग की लाईक करो सबस्क्राईब करो म्हणजे दोस्तों. 1 2 3 स्टार्ट. लाईक करो सगळे दिसते का तसं झोपलं. लाईक करो सबस्क्राईब करो म्हण. लाइक करो सब्सक्राइब करो. हेलो दोस्तों, बाय दोस्तों म्हण. बाय दोस्तों. हे चंडिका देवी मंदिर. फोटो काढ. चाल ना तू जरा. जरा चल भारे मस्त आहे. चल नाही चल रस्ता आहे चांगला. वाईट पण चल. कूदो जंप. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर आता झालेले आहेत बरोबर 9. आम्ही आत्ता पोचलेलो आहे जयगड येथील जय विनायक टेम्पलला. तर हे जे टेम्पल आहे ते JSW यांनी मेंटेन केलेलं आहे. जयगडला तुम्हाला माहिती असेल की JSWचा मोठा प्लांट आहे. तर तुम्हाला मी इथलं व्ह्यू दाखवतो. चला बघा.
स्पृहा इकडे बघ, स्पृहा इकडे बघ, इकडे बघ ना, पाठीमा बघ की फोटो दे, पाठीमा बघ की माग. तर हे पाठीमागे जे आहे ते आहे जय गणेश मंदिर जयगड. आणि तुम्ही इथला व्ह्यू बघितला असाल, खूप भारी आहे, एकदम प्लेझंट असं ॲटमॉस्फिअर आहे. सकाळचे वाजलेत 9 आणि ऊन पण आज अजून पडलेलं नाही आहे, तर खूप भारी वाटतं आहे. तुम्हीसुद्धा नक्की या प्लेसला व्हिजिट करा. एकदम मस्त शांत वातावरण आहे या लोकेशनला, तुम्ही बघू शकता. एकदम प्लेझंट असं ॲटमॉस्फिअर आहे, खूप मनाला भुरळ पडेल एवढं छान आणि एवढं सुंदर मंदिर आहे. हे थांब, ते तलाव आहे बाळ. समुद्र नाही आहे ते. फिश इथं आहे, दिसलं का फिश? आपल्याला आले सगळे, इथं आपल्याला इथं आले. किती फिश आहे? इनके दोस्तों भी है. आता मी इकडे आलो की बाबा, फिश इकडे सगळे, त्यांना सगळं समजते. बघा इथं मी आलो की माझ्या साईडला सगळे फिश आले, बा सगळे पळून माझ्याकडे आले. त्यांना वाटतं की मी त्यांना खायला देणार आहे. बघा सगळे माझ्याकडे आले. बघा आमच्याकडे कोणच नाही आहे, बघा सगळे माझ्याकडे आले. चला तर तुम्हाला हा आहे मंदिराचा एकदम सुंदर एंट्रन्स. तर आम्ही आता मंदिरमध्ये प्रवेश करतोय. चला तुला कसं वाटतं इथं आल्यावर? खूप छान वाटतंय आम्हाला. गार वारा सुटलेला आहे आणि हे असं भव्य असं मंदिर आहे आपल्या आमच्या पाठीमागं, बघू शकता. करू नको, जस्ट स्माईल करायचं, स्माईल. बस संध्याकाळी काय पाणी मिळून गेलं ना तर उद्या सकाळला सुकल लगेच.
दर्शन झालेलं आहे आमचं आणि गर्दी काहीच नाही आहे, खूप भारी वातावरण आहे. तर स्पृहाचा चाललाय मेकअप आणि आम्ही थोडंसं बसलेलं आहे रेस्ट करण्यासाठी 5-10 मिनिटासाठी. आम्ही पण चप्पल घातलेली नाही, कोणीच घातलेलं नाही. जावा. असं जबरदस्त भव्य दिव्य मंदिर आहे, गणपती मंदिर. तुम्ही नक्की या प्लेसला व्हिजिट करा. तुमचा 1 तास इथं निवांत जातो. बाग पण आहे साईडला, बघू शकताय. भारी वातावरण आहे. आता थोडंसं हीट वाढायला लागली, त्यामुळे आता आमचा बऱ्यापैकी इथलं फिरून झालेलं आहे. मी आता निघतो इथून. चला, तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो. नहीं कर सकता मैं. ये पानी कैसे आ रहा है रे? काली भी आती बोल नको सांग. माझा आला थांबा. चला. मजा केली, एकदम वातावरण जबरदस्त आहे. 100% सर्वांनी या मंदिराला व्हिजिट करा. जय गणेश मंदिर, जय गणेश. गणपती बाप्पा मोरया. चला.
मावशी मावशी म्हणते आता गाडी काढायला जेसी बोलला पाहिजे. आता मला गाडी चालवते म्हणा. कसलं छान रस्ता. अच्छा है. आपण आलेलो आहे आरेवारेच्या या सुंदर अशा व्ह्यू पॉइंटला. तुम्ही पाठी बघू शकताय, पूर्ण दिसतं तुम्हाला आरेवारे बीच आणि हा निसर्ग एकदम रम्य करला, एकदम जबरदस्त समुद्र, खूप भारी व्ह्यू आहे. मी एन्जॉय करतोय या आरेवारे बीचवरती विथ माय वाईफ अँड माय फॅमिली. आय एम टू मच हॅपी. कम टू आरेवारे बीच.
ये बैठो. चिकन आहे मसाला. तर आत्ता आमचं जेवण झालेलं आहे. जैतापूरमध्ये आम्ही आहोत. हॉटेल कोकण या ठिकाणी, कोकण आस्वाद. तर जैतापूरमध्ये आम्ही आहोत. हॉटेल कोकण आस्वादमध्ये जेवण केलेलं आहे. जेवणाची क्वालिटी खूप जबरदस्त आहे. या पट्ट्यामध्ये कुठं जेवण नाही आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही बघितलं की फार कमी रेस्टॉरंट आहेत, पण त्यातलं हे रेस्टॉरंट खूप सुंदर आहे. जेवणाची टेस्ट त्याने एकदम प्रॉपर मेंटेन केलेली आहे. तुम्ही सुद्धा जर या रोडला असाल तर जैतापूरमध्ये कोकण आस्वादला यायला विसरू नका. अजून आपण साधारणतः 57 किलोमीटर्स लांब आहोत मालवणपासून. इथून देवगड फक्त 10 किलोमीटरवरती आहे. लेट्स सी आपल्याला अजून किती वेळ लागतोय. अंदाजे 1 तास लागेल, 1.5 तास पकडून जाऊ. 4:30 पर्यंत आपण पोहोचतो आपल्या डेस्टिनेशनला. तर चला कंटिन्यू करा हा व्लॉग. मी पोचलेलो आहे तारकर्लीमध्ये. गोळा करू. ते सांगालो व्हाईट सँड आहे. पाणी प्यायचं नाही. उठ उठ उभा. ए सोने इकडे ये इथं.
ब्युटिफुल इव्हिनिंग ॲट तारकर्ली बीच. करंटली मी आता तारकर्ली बीचमध्ये आहे आणि बसून येतं मस्तपैकी सनसेटचा एन्जॉय करतो. एकदम रिलॅक्स फील आहे. मी पाण्यात खेळ आमची बऱ्यापैकी करून जाईल. हे सूर्य झाला बघा लास्ट आहे. सूर्य झाला लास्ट आहे. येस, एन्जॉईंग नाईट ॲट तारकर्ली. सो इस बघा रेस्ट करतोय मी मस्तपैकी बसलेलो आहे. मजा आ रहा है. इकडंच पुढं बसलंय, पुढं इकडं नाही बसलं. तू काय खाणार आहेस? मी फिश खाणार आहे. हो. आणि नंतर काय खाणार आहेस? नंतर मी सर्दी बघ. गुड मॉर्निंग गाईज. तारकर्लीमध्ये आहे आणि करंटली मॉर्निंग झालं आहे. सकाळचे वाजले 7. हे तुम्ही बघू शकताय तारकर्ली बीच. एन्जॉय करतो की मॉर्निंग आहे मस्त. हा पाठीमागा सूर्य पण दिसतो. तर हा सुंदर व्ह्यू मी तुम्हाला दाखवतोय, बघून घ्या. हा दिसतोय बरोबर इथून 5 किलोमीटरवरती असला सिंधुदुर्ग फोर्ट. तर आपण बघूया, ट्राय करूयात. आपला वेळ भेटला तर आपण जाणार आहोत. ऑलरेडी सिंधुदुर्ग फोर्टमध्ये खूप वेळा मी गेलेलो आहे आणि बघितलेलं आहे फोर्ट. 1 आवरची आतमध्ये आपल्याला 1 ते दीड आवर्स असतात आहे. तेवढा वेळ आपला आज सोडतात आणि त्यातून आपण किल्ला बघू शकतो. डॉगेश बाय. ठीक. रील्स करणारे बरेच जण कंटेंट क्रिएटर आले आहेत. सगळ्यांचा कंटेंट शूट करण्याचा हेतू आहे. इकडं पण दिसतात तुम्हाला कंटेंट क्रिएटर्स. ज्याचा फोटो काढायला कोण नाही ना, त्यासाठी ट्रायपॉड आणि सेल्फी स्टिक असणं गरजेचं आहे. तुमचे फोटो इथे खूप चांगले आहेत. म्हणजे टाटेपासून बघू शकतो, जबरदस्त व्ह्यू आहे, भारी वाटतं.
गोव्यात टी शर्ट घेतला होता मी, त्याला तर खूप चांगलं दिसतं. हे बरं आहे थोडंसं, 2-3 दिवसाचा ब्रेक घेतला आणि आपल्या सगळ्या दैनंदिन जीवनातून आपण बाहेर पडतो फिरायला, तर खूप भारी वाटतं. खूप चांगला अनुभव आहे. काल रात्री सुरमई आम्ही खाल्ली, तुम्ही बघितला असाल फोटो, तर सुरमई खूप भारी होती, एक नंबर क्वालिटी होती आणि मोठा पीस होता एकदम. त्याची कॉस्ट होती 450 रुपये सुरमई फ्राय. आता कोलंबी आपण आज ट्राय करू, बघूयात कसं असणार आहे. असं निशांत समुद्र आणि आपण असं निशांत लोक. डॉगेश भाई एन्जॉय करा, एन्जॉय करा. कॅटवॉक करायचं.
आमचं झालेलं आहे खेळून. तारकर्ली बीचवरती आम्ही खूप खेळलेलं आहे. मी स्पृहा खूप सारे शिंपले गोळा केलेले आहेत. खूप साऱ्या आठवणी आम्ही आमच्यासोबत घेऊन जातो आहे आणि अशा पद्धतीने आमची ही रोड ट्रिप आज एंड होणार आहे. तर या रोड ट्रिपमध्ये खूप गोष्टी नवीन शिकायला मिळाल्या, खूप नवीन अनुभव घेतले, खूप भारी भारी ठिकाणी आपण एक्सप्लोर केली. आणि हे जे आहे हे आयुष्यामध्ये प्रत्येकाने एन्जॉय करावं. आपलं स्ट्रगल चालू आहे, प्रत्येकजण आपल्या आपण फील्डमध्ये बिझी असतात. पण एक दिवस 2 दिवस सुट्टी काढून तुम्ही एकदा समुद्रात आलं पाहिजे किंवा पहाड साईडला वरती जम्मू काश्मीरला गेलं पाहिजे. तर त्यासाठी फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला एक मच नीडेड ब्रेक हवा असतो लाईफमध्ये. तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन अशा ठिकाणी एक्सप्लोर करू शकता आणि या अशा सुंदर अशा सगळ्या समुद्र किनारपट्टीचा अनुभव घेऊ शकता. मी स्टार्ट केलेलं आहे फिरायला आणि लवकरच आपली इंटरनॅशनल ट्रिप पण प्लॅन केलेली आहे, तीसुद्धा इम्प्लिमेंट केलेली आहे. तर सगळे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. असंच तुमचं प्रेम आमच्यावर राहू दे आणि लवकरात लवकर आपलीसुद्धा प्रो ऑप्शन ट्रेडिंग अकॅडमी आहे ती अजून चांगल्या पद्धतीने वर्षापासून ग्रो होऊ दे. हीच देवाचरणी ईश्वरचरणी प्रार्थना करते. थँक्यू सो मच. जर तुम्ही हा व्लॉग बघत असाल, कुठूनही बघत असाल, ऑल ओव्हर इंडियामधून, तर तुम्हीसुद्धा सर्व कोकणपट्टी एक्सप्लोर करू शकता. त्यासाठी त्याचा जो काही रोड मॅप तुम्हाला जर इन केस भविष्यामध्ये काही लागला तर मला एकदा कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला ऑल लोकेशनचे स्टेचे जे भारी भारी ऑप्शन्स आहेत ते तुम्हाला सजेस्ट करेन. प्लस रोड ट्रिप कशाप्रकारे प्लॅन करायची यातसुद्धा तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तुम्हाला मी तोसुद्धा प्रोव्हाइड करतो. तुला मजा आली काय सांग व्हिडिओमध्ये. हॅलो दोस्तो म्हण. हां हां स्पृहा. हां ब्लॉग कर की. हां बोल तू बोल बघ बोल. हाँ और मैं समुद्र में खेल रही हूँ. इधर देखो कैमरे में. इधर बघ. जायचं घरी. Thank you so much for watching this vlog. Stay tuned for next part. Bye bye.